नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण भाग 3 यामध्ये साहित्य प्रकाराचा अभ्यास करत आहोत। त्यामध्ये आपण नाटक याचा अभ्यास आपला चालू आहे। आपण 2 नाटकाचा स्वाध्याय अभ्यासला आहे। पहिला आपला हसवा फसवी आणि दुसरा ध्यानीमनी। आता आपण सुंदर मी होणार या नाटकाचा स्वाध्याय आपल्याला अभ्यासायचा आहे। तर सुंदर मी होणार या नाटकाचे नाटककार आहेत पु ल देशपांडे। पु ल देशपांडे हे विनोदी नाटककार किंवा लेखक आहेत। तर सुंदर मी होणार या नाटकात आपल्याला स्वाध्यायामध्ये कृती, स्वमत आणि अभिव्यक्ती अभ्यासायचा आहे। स्वाध्यायामध्ये पहिले आहे कृती आणि कृतीमध्ये पहिला प्रश्न दिला आहे खालील कृती करा। खालील कृती करण्यासाठी आपल्याला प्रश्न दिला आहे दीदीचे गुणविशेष। तर दीदीचे गुणविशेष या प्रश्नाचे उत्तर आपल्याला आकृतीच्या स्वरूपात लिहायचे आहे। या ठिकाणी कृती करा म्हणजेच त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला आकृतीच्या स्वरूपात लिहावे लागेल। तर उत्तर दीदीचे गुणविशेष यामध्ये तिचा पहिला गुणविशेष आहे शारीरिक दुबळेपणा। शारीरिक दुबळेपणा। दीदीचा दुसरा गुणविशेष आहे प्रेमळ। दीदी ही प्रेमळ आहे। तिसरा गुणविशेष आहे समजूतदारपणा। दीदी ही खूप समजूतदार आहे। चौथा गुणविशेष आहे प्रसंगी करारीपणा। प्रसंगी करारीपणा। अशा प्रकारे आपण दीदीचे गुणविशेष या प्रश्नाचे उत्तर आकृतीच्या स्वरूपात लिहिले आहे। कृती करा यामध्ये दुसरा प्रश्न दिला आहे महाराजांची स्वभाव वैशिष्ट्ये। तर महाराजांची स्वभाव वैशिष्ट्ये या प्रश्नाचे उत्तर सुद्धा आपल्याला आकृतीच्या स्वरूपातच लिहायचे आहे। तर उत्तर महाराजांचं पहिलं स्वभाव वैशिष्ट्य आहे हेकटपणा। पहिलं स्वभाव वैशिष्ट्य आहे हेकटपणा। दुसरं स्वभाव वैशिष्ट्य आहे मनमानीपणा। मनमानीपणा। महाराजांचं तिसरं स्वभाव वैशिष्ट्य आहे उद्दामपणा। उद्दामपणा आणि चौथं स्वभाव वैशिष्ट्य आहे मुजोरपणा। मुजोरपणा। महाराजांची अशा प्रकारची 4 स्वभाव वैशिष्ट्ये आहेत हेकटपणा, मनमानीपणा, उद्दामपणा आणि मुजोरपणा। अशा प्रकारे महाराजांची 4 स्वभाव वैशिष्ट्ये आपण आकृतीच्या स्वरूपात लिहिली आहेत। प्रश्न पहिल्यामध्ये ई आहे महाराजांनी पाठवलेल्या पत्रावर खालील पात्रांच्या प्रतिक्रिया लिहा। आपल्याला खाली एका तक्त्यामध्ये पात्र आणि एका बाजूला प्रतिक्रिया दिली आहेत। तर आपल्याला 2 पात्रांची नावे लिहिली आहेत। तर त्या पत्रामध्ये त्या पात्रांच्या काय प्रतिक्रिया होत्या ते उत्तरामध्ये लिहायचं आहे। पात्रांची नावे आहेत राजेंद्र आणि बेबी। राजेंद्र आणि बेबी। तर आपलं पहिलं पात्र आहे राजेंद्र। तर राजेंद्र या पात्राची काय प्रतिक्रिया होती तर उत्तर लंडनला जाण्यास ठाम विरोध नाही। राजेंद्र त्याची प्रतिक्रिया आहे लंडनला जाण्यास ठाम विरोध नाही। दुसरं पात्र आहे बेबी। तर बेबी या पात्राची प्रतिक्रिया आहे लंडनला जाण्यास ठाम विरोध। लंडनला जाण्यास ठाम विरोध। अशा प्रकारे राजेंद्र आणि बेबी या पात्रांच्या प्रतिक्रिया आपण उत्तरामध्ये लिहिल्या आहेत। प्रश्न पहिल्यामध्ये ई आहे खालील शब्दसमूहांचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा। आपल्याला खाली काही शब्दसमूह दिले आहेत। त्या शब्दसमूहातून तुम्हाला काय अर्थ कळतो ते आपल्याला उत्तरात लिहायचं आहे। त्यामध्ये पहिला शब्दसमूह आहे पप्पांचा पांगुळगाडा। पप्पांचा पांगुळगाडा। उत्तर किंवा त्या शब्दसमूहाचा अर्थ होतो पप्पांचा पांगुळगाडा म्हणजे वडिलांच्या आधाराशिवाय कोणतीही गोष्ट स्वतःहून न करणे। पप्पांचा पांगुळगाडा म्हणजे वडिलांच्या म्हणजेच महाराजांच्या आधाराशिवाय कोणतीही गोष्ट स्वतःहून न करणे। दुसरा शब्दसमूह आहे मुलांचे चिमणे विश्व। मुलांचे चिमणे विश्व या शब्दसमूहांचा अर्थ होतो मुलांचे चिमणे विश्व म्हणजे आई वडिलांच्या मायेला पारखे झालेले लहान मुलांचे छोटेसे जग। म्हणजेच आई वडिलांच्या मायेला पारखेच झालेले लहान मुलांचे छोटे जग म्हणजे मुलांचे चिमणे विश्व। तिसरा शब्दसमूह आहे ब्रेक तुटलेल्या गाडीसारखं आयुष्य। ब्रेक तुटलेल्या गाडीसारखं आयुष्य या शब्दसमूहाचा अर्थ होतो विचार न करता अविवेकाने आयुष्य कंठणे। कंठणे म्हणजे जगणे। ब्रेक तुटलेल्या गाडीसारखं आयुष्य म्हणजे विचार न करता अविवेकाने आयुष्य कंठणे किंवा जगणे। अशा प्रकारे दिलेल्या शब्दसमूहाचा थोडक्यात अर्थ स्पष्ट करता येतो। प्रश्न दुसरा आहे थोडक्यात स्पष्ट करा आणि थोडक्यात स्पष्ट करण्यासाठी आपल्याला प्रश्न दिला आहे जीवनाच्या त्या प्रकाशात नाहून आता मला सुंदर व्हायचं आहे। या दीदीच्या विधानाचा अर्थ थोडक्यात आपल्याला स्पष्ट करायचा आहे। प्रश्न पुन्हा एकदा ऐका
जीवनाच्या त्या प्रकाशात नाहून आता मला सुंदर व्हायचं आहे या दिदीच्या विधानाचा अर्थ. तर उत्तर, आपल्या वडिलांनी आपल्या आईला प्रेमापासून वंचित ठेवले आणि मुलावरही प्रेम न करता सतत भीतीने जगवले. हे जेव्हा दिदीला कळते तेव्हा तिला राजवाडा अपवित्र वाटायला लागतो. वडिलांनी आपल्या प्रकाशमय मुलांना दहशतीच्या अंधार कोठडीत ठेवले हे दिदीला जाणवते व तिचे मानसिक बळ जागृत होते. ती कलावंताशी लग्न करून महाराजापासून दूर जाण्याचे धाडस करते, म्हणजे तिला प्रकाशात न्हावून सुंदर जीवन जगायचे आहे. अशा प्रकारे या विधानाचा अर्थ स्पष्ट करता येतो. आता अर्थ स्पष्ट करण्यासाठी दुसरे विधान आहे महाराज आणि बेबी यांच्या विचारातील संघर्ष. तर महाराज आणि बेबी यांच्या विचारातील संघर्ष आपल्याला थोडक्यात स्पष्ट करायचा आहे. तर उत्तर, महाराजांच्या मनमानी स्वभावाची कल्पना बेबीला जेव्हा येते तेव्हा ती त्यांना उघड उघड विरोध करते. तिच्यात अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचा कणखरपणा आहे. प्रेमशून्य वडिलांचा ती स्पष्टवक्तेपणाने निषेध करते व स्वतः दूर जाण्याचा निर्णय घेते. या उलट महाराज हे हेकेखोर आहेत. मी म्हणेन तसेच व्हायला हवे असा त्यांचा दुराग्रह आहे. बेबी आणि महाराज यांच्या परस्पर विरोधी विचारातून संघर्ष निर्माण झाला आहे. अशा प्रकारे महाराज आणि बेबी यांच्या विचारातील संघर्ष थोडक्यात स्पष्ट करता येतो. आता थोडक्यात स्पष्ट करण्यासाठी तिसरा प्रश्न दिला आहे नाट्य उतार्यातील डॉक्टर या पात्राची भूमिका. नाट्य उतार्यातील डॉक्टर या पात्राची भूमिका थोडक्यात आपल्याला स्पष्ट करायची आहे, लिहायची आहे. तर उत्तर, नाट्य उतार्यामध्ये परस्पर विरोधी स्वभावाची पात्रे आहेत. डॉक्टर हे कुटुंबाचे हितचिंतक आहेत. वडिलांच्या प्रेमाला पारखे झालेल्या महाराजांच्या मुलांचे संगोपन त्यांनी मुलांच्या लहानपणापासून केले आहे. त्यांना पित्याच्या प्रेमाची उणीव भासू दिली नाही. महाराजांच्या पत्नीच्या विनंतीवरून त्यांनी स्वतः विवाह केला नाही. आयुष्यभर महाराजांच्या कुटुंबाची काळजी घेण्यात ते झिजले. सगळ्यांची मने समजून घेण्याचा कमालीचा संयम व समजूतदारपणा त्यांच्या सालस व प्रामाणिक व्यक्तिमत्वामध्ये आढळतो. असे डॉक्टरांचे जीवन संस्थानिकांच्या मुलांसाठी पूर्ण समर्पित होते. अशा प्रकारे नाट्य उतार्यातील डॉक्टर या पात्राची भूमिका थोडक्यात स्पष्ट करून आपल्याला थोडक्यात स्पष्ट करा यामध्ये दिलेल्या सर्व विधानांचा अर्थ लिहिला आहे. प्रश्न तिसरा आहे स्वमत. आणि स्वमतमध्ये पहिला प्रश्न आहे तुम्हाला समजलेली मम्मी ही भूमिका नाट्य उतार्याच्या आधारे स्पष्ट करा. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. तुम्हाला समजलेली मम्मी ही भूमिका नाट्य उतार्याच्या आधारे स्पष्ट करा. उत्तर, सुंदर मी होणार या नाट्य उतार्यामध्ये मम्मी अस्तित्वात नाही, पण मम्मीची व्यक्तिरेखा डॉक्टरांच्या संवादातून उलगडते. महाराज जेव्हा डॉक्टरांना नोकरीवरून जा आणि लग्न करा असे 2 ओळींचे पत्र पाठवतात तेव्हा डॉक्टर रुग्णशय्येवर मृत्यूपंथाला लागलेल्या मम्मीला भेटायला जातात आणि ही हकीकत सांगतात. तेव्हा मम्मीच्या डोळ्यात अश्रू तरळतात. त्या डॉक्टरांना म्हणतात की तुम्ही गेलात तर माझ्या पोरांना आई कुठली. या एका वाक्यावरून मम्मीच्या स्वभावाचे अनेक पैलू कळतात. पुत्रावर प्रेम न करणारे त्यांचे पती महाराज हे कसे हेकेखोर आहेत हे त्यांना माहीत असते. त्यांचे स्वतःच्या मुलांवर भारी प्रेम असल्यामुळे आपल्या जाण्यानंतर मुलांचे आयुष्य दिशाहीन होईल हे त्यांना उमगले होते. म्हणून डॉक्टरांना त्या राजवाड्यात थांबायला सांगतात. डॉक्टरही मम्मींचा शब्द अविवाहित राहून पाळतात. यावरून मम्मीबद्दल त्यांना किती आदर होता हे कळते. महाराजांच्या बोलण्यावरून मम्मी किती एकाकी होत्या हे कळते. महाराजांचे आपल्यावर तीळ मात्र प्रेम नाही हे माहीत असूनही केवळ मुलांच्या प्रेमाखातर त्या जगत होत्या. त्यांना उंची औषधाची नव्हे तर प्रेमाच्या एका शब्दाची गरज होती. तोही त्यांना आयुष्यात पतीकडून कधीच मिळाला नाही. अशा प्रकारे दुःखाने ओतपोत वेढलेली मम्मी ही व्यक्तिरेखा आहे. अशा प्रकारे तुम्हाला म्हणजे आपल्याला समजलेली मम्मी ही भूमिका नाट्य उतार्याच्या आधारे सविस्तर स्पष्ट करता येते. स्वमत यामध्ये दुसरा प्रश्न आहे रंगसूचना कथानकातील दुवे कसे जोडतात ते स्पष्ट करा. रंगसूचना कथानकातील दुवे कसे जोडतात ते स्पष्ट करा. उत्तर,
नाट्यसंहिता लिहिताना नाटककार जसे पात्रांचे संवाद लिहितात तसे ते अत्यंत महत्त्वाच्या रंगसूचना कंसामध्ये लिहितात. या रंगसूचना दिग्दर्शक व अभिनेता यांना अत्यंत उपयोगी असतात, कारण त्या रंगसूचनामध्ये नाटकाच्या कथानकाची गती अंतर्भूत असते. आपण सर्वांनी नाटक वाचलेलंच असेल. त्या नाटकामध्ये आपल्याला नाटककारांचे संवाद लिहिलेले असतात आणि त्या बाजूला थोडक्यात कंसामध्ये काही सूचना लिहिलेल्या असतात. त्या नाटकामध्ये वाचायच्या नसतात, परंतु त्या नाटक करणाऱ्याला बरेच काही समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. ते वाचताना सुद्धा आपल्या लक्षात येते. दिदीच्या हातात पत्र येते तेव्हा तिचा चेहरा एकदम उतरतो व थकल्यासारखी नेहमीच्या खुर्चीवर येऊन बसते. या रंगसूचनेमुळे दिदीची भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीला शारीरिक अभिनयाची योग्य दिशा मिळते. चोळामोळा करून टाकलेल्या पत्राकडे पाहत, पत्राची अवस्था पाहत या रंगसूचनेनंतर महाराजांचा पुढचा संवाद आहे. येथे दिग्दर्शक व अभिनेता दोघांनाही रंगभूमीवर नाटकातील घटनेतून कोणत्या परिणामकारक भाव प्रस्थापित करायचा आहे याची यथार्थ कल्पना येते व नाटकात रंग भरतो. अशा प्रकारे जे संवादात पूर्णपणे नाटककार सांगू शकत नाही ते रंगसूचनामुळे नाटककाराला योग्य प्रकारे प्रस्थापित करता येते. रंगसूचनामुळे नाटकाला गती प्राप्त होतेच, पण वेगवेगळ्या भावांचा आविष्कार करण्यासाठी कथानकातील दुवेही यथार्थपणे जोडले जातात. अशा प्रकारे रंगसूचना कथानकातील दुवे जोडतात हे आपल्याला स्पष्ट करता येते. प्रश्न चौथा आहे अभिव्यक्ती. आणि अभिव्यक्तीमध्ये पहिला प्रश्न आहे, राजवाडा आणि नंदनवाडी यांच्यातील अंतर दूर होण्यासाठी त्या काळाचा विचार करून उपाय सुचवा. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. राजवाडा आणि नंदनवाडी यांच्यातील अंतर दूर होण्यासाठी त्या काळाचा विचार करून उपाय सुचवा. उत्तर, स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात अनेक संस्थाने होती. ही संस्थाने खालसा केली गेली. जे संस्थानिक होते त्यातील बहुतांश संस्थानिकांची मनोवृत्ती ही हेकेखोर होती. सत्ताधीश म्हणून त्यांच्या वर्तनात रुबाब होता, ऐट होती व नाहक तोरा होता. त्यामुळे राजा व प्रजा यांच्यामधल्या सहभावात फार दरी पडलेली होती. दरी म्हणजे फार अंतर पडलेली होती. प्रस्तुत नाट्य उताराच्या संदर्भात याला राजवाडा व नंदनवाडी यांच्यातील अंतर असे म्हटले आहे. राजा हा प्रजेचे पालन करणारा पालक असतो. प्रजेसाठी सुखकारी ठरतील अशा योजना कार्यान्वित करणे हा राजाचा धर्म आहे. त्या काळाचा विचार करता राजवाडा व नंदनवाडी यातले अंतर दूर करण्यासाठी, कमी करण्यासाठी पुढील काही उपाय करायला हवे होते. एकतर राजाने आपला राजवाडा गावापासून वेगळा ठेवायला नको, प्रजेच्या वसतिस्थानातच राहणे पसंत करावे, म्हणजे जेणेकरून राजाचा आणि प्रजेचा जवळचा संबंध राहील, यासाठी हे विधान आहे. राजवाड्याचा दिमागही थोडा कमी करून कमी क्षेत्राचा राजवाडा सर्वसामान्य दिसेल असा बांधायला हवा. शिवाय प्रजेची दुःखे जाणून घेण्यासाठी स्वतः जातीने जनता दरबार भरवायला हवा. प्रजेसाठी योजलेल्या सुखसोयींची अंमलबजावणी होते की नाही हे स्वतः पाहावे, अथवा त्यासाठी निष्ठावंत मंडळीचे कार्यकारी मंडळ असावे. राजेशाहीच्या अंतर्गत लोकशाही नांदायला हवी. आपले कुटुंबही राजाने प्रजेसारखेच मायेने वागवायला हवे. आपले कार्य पुढे नेणारे उत्तराधिकारी व अनुयायी तयार करणे हेही परम कर्तव्य समजायला हवे. अशा प्रकारे राजवाडा आणि नंदनवाडी यांच्यातील अंतर दूर होण्यासाठी त्या काळाचा विचार करून त्यावर उपाय सुचवता येतात. अभिव्यक्तीमध्ये दुसरा प्रश्न आहे, नाट्य उतार्यामध्ये तुम्हाला समजलेला सुंदर या शब्दाचा अर्थ स्पष्ट करा. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. नाट्य उतार्यामध्ये तुम्हाला समजलेला सुंदर या शब्दाचा अर्थ स्पष्ट करा. उत्तर, सुंदर मी होणार या पु ल देशपांडे लिखित नाटकातील प्रस्तुत नाट्य उतार्यामध्ये दिदीच्या व्यक्तिरेखेतील बदल अधोरेखित करताना तिच्या संवादातून शेवटी सुंदर होणे या संकल्पनेचा गर्भित अर्थ नाटककारांनी उलगडलेला आहे. सुंदर हा शब्द शरीराचे सौंदर्य या अर्थी येथे अभिप्रेत नाही. हे सौंदर्य व्यक्तिमत्वाचे आहे. तुमचे व्यक्तिमत्व हे तुमच्या मनाच्या प्रगल्भ वैचारिक पातळीवर उठावदार ठरते. तुमची भाषा व तुमचे वर्तन यातील मेळ महत्त्वाचा आहे. तसेच प्रगत व पुरोगामी विचारसरणीवर तुमचे सामाजिक व्यक्तिमत्व तत्वनिष्ठ ठरते.
मानवतेवर आधारित तुमची वैचारिक बैठक हवी असे सर्वांगण संपन्न व्यक्तिमत्व होणे म्हणजे आपण सुंदर होणे आहे. अशा प्रकारे जाचक बंधने झुगारून स्वातंत्र्यप्रिय असणे व स्वातंत्र्याचा श्वास इतरांना देणे हा सुंदर या शब्दाचा अर्थ आहे. जाचक बंधने झुगारून स्वातंत्र्यप्रिय असणे व स्वातंत्र्याचा श्वास इतरांना देणे हा सुंदर या शब्दाचा अर्थ आहे. अशा प्रकारे नाट्य उतार्यामध्ये तुम्हाला म्हणजे आपल्याला समजलेला सुंदर या शब्दाचा अर्थ स्पष्ट करता येतो. अभिव्यक्तीमध्ये तिसरा प्रश्न आहे, प्रस्तुत नाट्य उतार्यावरून पु ल देशपांडे यांच्या संवाद लेखनाची वैशिष्ट्ये लिहा. प्रस्तुत नाट्य उतार्यावरून पु ल देशपांडे यांच्या संवाद लेखनाची वैशिष्ट्ये लिहा. उत्तर, पु ल देशपांडे लिखित सुंदर मी होणार हे तत्कालीन संस्थानिकाचा एककल्लीपणा व कौटुंबिक संबंध यांच्या संघर्षावर उभारलेले नाटक आहे. प्रस्तुत उतार्यात पु ल देशपांडे यांच्या संवाद लेखनाची काही वैशिष्ट्ये ठळकपणे प्रतीत होतात. त्या व्यक्तिरेखेच्या स्वभावानुसार त्या पात्राची स्वाभाविक भाषा लिहिणे हे नाटककाराचे एक ठळक वैशिष्ट्य आहे. उदाहरणार्थ, बेबीच्या तोंडी असलेल्या संवादामधून तिचे निर्भीड व स्वातंत्र्यप्रेमी व्यक्तिमत्व डोळ्यासमोर उभे राहते. दीदीचा प्रेमळ स्वभाव व शेवटी व्यक्त झालेला करारीपणा प्रभावी संवादात मांडला गेला आहे. डॉक्टरांच्या संवादातून त्यांचा सोशिक समंजसपणा व उदारमतवाद तंतोतंत उतरला आहे. तर महाराजांचा उद्दाम व हेकेखोर संवादातून त्यांचे व्यक्तिमत्व प्रगट झाले आहे. अशा प्रकारे स्वभावरेखेतील सूक्ष्म निरीक्षणातून बारीक निरीक्षणातून प्रगट झालेली मार्मिक भाषा व कधी तरल तर कधी आर्त भाषा हे संवादाची दोन वैशिष्ट्ये या नाट्य उतार्यात आपणास सार्थपणे प्रतीत झाली आहेत. अशा प्रकारे प्रस्तुत नाट्य उतार्यामध्ये म्हणजे आपल्याला पाठ दिला आहे, हा नाट्य उतारा दिला आहे. त्या नाट्य उतार्यावरून पु ल देशपांडे यांच्या संवाद लेखनाची दोन वैशिष्ट्ये आपल्याला लिहिता येतात.